कोणाची रे हवा आपलीच रे। मुस्लिम समाज के प्रश्न उठाता है वो है बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब। और फिर मेरा निर्णय हुआ कि बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब के साथ हमको जाना है। नाही रामजी, मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो की एमआयएम पार्टी सर्वसमावेशकच राहणार आहे। माझं जे नेतृत्व आहे ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे आणि एमआयएम पार्टी पण सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे। की दहशतवाद जर भारतात कोणी पसरवत असेल तर पाकिस्तान पसरवतं आणि गैरसमज अशाच पार्ट्यांबरोबर बनवलं जातो की जे पार्ट्यांना फ्युचर आहे, ज्यांना भविष्य आहे। तर मला असं वाटतं विकास करत असताना दुसऱ्यांचा विकास झालेला आहे, आर्थिक विकास काही लोकांचा झालेला आहे। तो सबसे बड़ा ऑपोजिशन अगर बीजेपी रहेगा वो एमआईएम पार्टी का रहेगा और दुनिया के जनता को राजा बनाने का काम हम करेंगे। एमआईएम पक्ष हा अनूप अग्रवाल यांच्या रसदीने सुरू आहे। तो ओरिजिनल में बीजेपी की बी टीम कांग्रेस है और बीजेपी की ए टीम ओरिजिनल ये एकनाथ शिंदे शिवसेना है और राष्ट्रवादी अजित पवार खड़ी है। कांग्रेस ने वाकई उम्मीदवार नहीं की। आने वाली 16 तारीख को आपको सब जगह सिर्फ पतंग दिखेगी, बाकी सब खत्म। मला यंदा असं वाटतं यंदा हवा पतंगची आहे, यंदा हवा एमआयएम पार्टीची आहे, यंदा हवा बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांची, यंदा हवा अकबरुद्दीन ओवैसी साहेबांची आहे। कोणाची रे हवा आपलीच रे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजलाय। आता आपण आहोत धुळे महानगरपालिकेच्या रणधुमाळीला। खर तर एक नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होतं, ते म्हणजे इर्शाद जहागीरदार। राष्ट्रवादीचे खंदे समर्थक अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे इर्शाद जहागीरदार काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला। आमदारकीच्या निवडणुकीतनं जनाधार त्यांना मिळाला नाही आणि त्यानंतर अखेर त्यांनी एमआयएम पक्षात पक्षप्रवेश केला। या धुळे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत ताकदीनिशी ते आता उतरलेले आहेत। थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। इर्शादजी, खरं तर स्वराज्य खानदेशच्या या विशेष कार्यक्रमात यंदा हवा कुणाची आपलं स्वागत आहे। सुरुवातीला आमच्या दर्शकांसाठी काय नेमका आपला हा राजकीय प्रवास कसा सुरू झाला आणि अखेर आज आपण एमआयएम पक्षाच्या माध्यमातून या मतदार राजाकडे आव्हान काय कराल? सर्वप्रथम तर स्वराज खानदेशचं मी स्वागत करते। त्यांनी एक चांगलं उपक्रम यंदा हवा कुणाची हे सुरुवात केली आणि त्यानिमित्त धुळे शहरातले लोकांना प्रत्येक पक्षाची भूमिका मांडता येते, लोकांना ती भूमिका समजती। आपण पण माझं इंटरव्ह्यू घ्यायला आले तर मी आपलं पण स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आपलं। आणि जे प्रश्न आपण विचारलं तर राजकारणातली माझी जी भूमिका राहती ती सर्वसामान्य माणसाला, कॉमन माणसाला त्याच्या जीवनात बदल घडवण्यासाठी माझी भूमिका राहते। आणि ज्या ज्या वेळेस मला असं वाटलं की त्या पक्षाकडून ती योग्य ती ताकद आपल्याला भेटणार नाही, ही जनसामान्यांची लढाई लढताना जी ताकद लागती ती ताकद भेटणार नाही, तर त्या वेळेस मला त्या तत्कालीन राजकीय परिस्थितींच्या निमित्त राजकीय भूमिका बदलायला लागली। उदाहरणतः काँग्रेसमधून मी राष्ट्रवादीत गेलो तर त्यावेळेस आमची भूमिका होती की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे। ती काँग्रेस ती भूमिका पार पाडत नव्हती, त्यामुळे आम्ही अजितदादांबरोबर गेलो, 8 वर्ष दादांबरोबर राहिलो। जेव्हा निर्णायक भूमिका आली, दादा भारतीय जनता पार्टी बरोबर गेले, तर त्यावेळेस मी त्यांच्याकडून शब्द सोडून घेतला होता की जेपर्यंत मी या सरकारमध्ये आहे मुस्लिम समाज तुमच्या केसाला धक्का लागणार नाही। आणि त्यानंतर आपल्या धुळ्यात मी समाजवादी पार्टीपासून म्हणजे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ते कारण होतं की रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वापरली अभद्र टिप्पणी आणि त्या गोष्टींमुळे मी ती भूमिका घेतली होती। परंतु नंतरच्या काळात एमआयएम पार्टी बरोबर जायचं कारण हे ठरलं की जामनेर इथून आपले 100 किलोमीटर असलेल्या हे शहरात एक मुलाचं मॉब लिंचिंग झालं सुलेमान नावाच्या। त्याचे नख काढून त्याची निर्घृण पद्धतीने त्याला मारण्यात आलं आणि त्याच्यातल्या सगळ्या आरोपींना जामीन भेटलेले काही आरोपी आतापर्यंत अटक नाहीये। तर ही जी मुस्लिम समाज तुमच्या केसाला धक्का लागून देणार नाही, दादांनी पण मी दादांपाशी मागणी केली होती की आपण मोका लावावा, आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट चालवावी। तर आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवली होती, ते देऊ शकले नाही, त्यामुळे मला ही भूमिका घ्यायला लागली। आणि मला वाटलं की आजच्या घडीला
मुस्लिम समाजाचे प्रश्न, मुस्लिम समाज के प्रश्न उठाने के लिए सिर्फ एक ही मर्द मुजाहिद है जो पार्लियामेंट में 540 खासदारों में मुस्लिम समाज के प्रश्न उठाता है, वो है बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब। और फिर मेरा निर्णय हुआ कि बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब के साथ हमको जाना है, और मतलब पूर्ण विश्वास है कि ओवैसी साहब पूरे इंडिया में हमारे समाज की कोई भी आवाज हो, हमारे समाज के कोई भी प्रश्न हो, वो खंबीरपने वह पार्लियामेंट में मांड सकते हैं। और उनके इतना नॉलेजेबल लीडर कोई नहीं है मुस्लिम समाज में कि जो वह हमारी इंसाफ की लड़ाई लड़ सकता है। इसीलिए हमने एमआईएम ज्वाइन करने का निर्णय किया। नक्कीच इर्शादजी, ज्या पद्धतीने आपण एमआयएम पक्षात प्रवेश केला, धुळ्याचं चित्र जर पाहिलं, एक समाजाचं टॅग आपल्या पक्षाला लावलं जातं, एक विशिष्ट समाज, अल्पसंख्याक समाजाचं नेतृत्व फक्त एमआयएम पक्ष करतो। ज्यावेळेस आपले धुळे शहरात चर्चा होती, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। आपण या पक्षात आलात, महानगरपालिकेच्या उमेदवाऱ्या आपण दिल्यात, यात कसं सांगळ आपण घातलेली आहे? सर्वसमावेशक आपण उमेदवारी दिलेली आहे की फक्त अल्पसंख्याक समाजाला यात धरलं गेलंय? नाही रामजी, मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो की एमआयएम पार्टी सर्वसमावेशकच राहणार आहे आणि आम्ही सर्वसमावेशक राहूनच काम करणार। तुम्ही हैदराबादला बघितलं तर हिंदू समाजातले पण कॉर्पोरेटर एमआयएमचे निवडून आलेले, आणि धुळ्यात पण आपण एक सनी वाडेकर उमेदवार हिंदू समाजातून दिलेला आहे। जिथं आमच्याकडे कमीत कमी 10 लोकांनी उमेदवारी मागितली होती, त्याच्यातून आम्ही जे सर्वे अंतर्गत जे चांगलं बसलं त्याला उमेदवारी दिली। आमच्याकडं उमेदवारी मागण्यात सर्व समाजातून लोकांनी उमेदवारी मागितली, आणि आपण बघितलंय की माझं जे नेतृत्व आहे ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे, आणि एमआयएम पार्टी पण सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे। आम्ही प्रत्येक समाजाची लढाई जर ग्राउंडवर लढतोय तर आम्ही काय मुस्लिमवादी झालो असं कारण नाहीये। आम्ही आमची हक्काची लढाई लढतो, सर्वांना बरोबर घेऊन जायची लढाई लढतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे आम्ही लढाई लढतो। जे संविधानाने आम्हाला अधिकार दिले ते अधिकार प्राप्त करण्यासाठी आम्ही लढाई लढतो, और ये लड़ाई लड़ना ये भारत के आईन के हिसाब से हम ये लड़ाई लड़ रहे, कोई कुछ नया ला नहीं रहे। आणि आमचे नेते बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब हे जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करायला लागलं की पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे, तर सर्वात पहिलं बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांना घेऊन भारताचं शिष्टमंडळ अख्ख्या जगात गेला। आणि बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब असे आहे की 2013 मध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट असताना पाकिस्तानच्या भूमिकेत या मर्दनी बसून सांगितलं की दहशतवाद जर भारतात कोणी पसरवत असेल तर पाकिस्तान पसरवतं। तर ही आमची पार्टी अशी काय हे नाही, लोकांनी गैरसमज बनवलेले, आणि गैरसमज असेच पार्ट्यांबरोबर बनवलं जातो की जे पार्ट्यांना फ्युचर आहे, ज्यांना भविष्य आहे। कारण जेव्हा लोकांची लढाई जो लढतो ना त्यालाच भविष्य राहणार आहे, आजची घडीला हे दिसून येते। इर्शादजी, गेल्या पंचवार्षिकला धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे विविध मंत्री असेल, पदाधिकारी असेल, यांनी एक घोषणा दिली होती 50+ची। नागरिकांनी त्यांना भरभरून साथ दिली। आपल्याला वाटतं 5 वर्षात विकास कामं झाली? नाही बघा, विकास कामं म्हणजे झाली नाही झाली त्याचा पर्सेंटेज आपल्याला बघायला लागतं। रस्ता टाकला म्हणजे तो विकास आहे, गटर बनवलं विकास आहे, पण विकासाबरोबर विकासाची क्वालिटी, विकासाचा स्तर हे बघायला पाहिजे। आज आपण अनेक ठिकाणी बघतोय की रस्ते टाकले ते रस्ते खराब झालेले, अनेक ठिकाणी आपण बघतो गटर टाकलेले ते खराब झालेले। तर मला असं वाटतं विकास करत असताना दुसऱ्यांचा विकास झालेला आहे, आर्थिक विकास काही लोकांचा झालेला आहे ज्यात, आणि भारतीय जनता पार्टीला ऑपोजिशन राहिलं नव्हतं, कोणी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायला हाऊस मध्ये तयार नव्हतं। पण आपके माध्यम से मैं जनता को ये बताना चाहता हूँ कि एमआईएम के 21 उम्मीदवार इस मैदान में है, और हमारे जब ये 21 शेर धुलिया के महापालिका में पहुंचेंगे तो सबसे बड़ा ऑपोजिशन अगर बीजेपी को रहेगा वो एमआईएम पार्टी का रहेगा। हम उनकी आंख में आंख डाल के बात करने का काम करेंगे, और धुलिया के जनता को राजा बनाने का काम हम करेंगे, और धुलिया की जनता को राजा बनाने वाला किंग मेकर एमआईएम पार्टी रहेगी। इर्शादजी, खरं बघितलं धुळे शहराचं नाव जर संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर गुंडेगिरी असेल, दिवसाढवळ्या खून होणं असेल, त्यानंतर एक दहशतीचं वातावरण धुळे शहरात कायम राहिलेलं आहे। आपले विद्यमान आमदार आहेत अनुप अग्रवाल, मुख्यमंत्र्यांच्या भर सभेत मी हिंदुत्ववादी नेता आहे,
वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आपल्याला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जातीपातीचं राजकारण झालं पाहिजे? नहीं, कोणतीही निवडणूक असू दे, कोई भी चुनाव हो, जात पात की राजनीति नहीं होना चाहिए. विकास के नाम पे वोट मांगनी चाहिए, डेवलपमेंट के नाम पे वोट मांगनी चाहिए. और जनता की भी ये जिम्मेदारी है कि वो वोट देते टाइम डेवलपमेंट और विकास की क्वालिटी और हमारा शहर कैसा सुधर सकता है, ये चीजों के ऊपर वोट देना चाहिए. भावनिक होकर वोट देना नहीं चाहिए. अगर मुझे ऐसा लगता है कि अगर 10-15 साल लोगों ने डेवलपमेंट और देश की, अपने शहर की, अपने स्टेट की तरक्की पे वोट दिया, तो ये देश भी दुबई हो या यूरोप का कोई देश हो, उसके इतना आगे जाने की क्षमता रखने वाला ये देश है. इर्षादजी, महानगरपालिका जर धुळे महानगरपालिका म्हटली, ज्या पद्धतीने आपण आधीच उल्लेख केला, जे उमेदवार आपण निवडून देतो, ज्यांना नगरसेवक म्हटलं जातं, यांचा एक बॅकग्राऊंड आहे, तो म्हणजे ठेकेदारी. अनेक विरोधकांकडून आरोप केला जातो की जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांचा बॅकग्राऊंडच ठेकेदारीचा आहे आणि टक्केवारीचं राजकारण मोठ्या प्रमाणात जे आहे धुळे महापालिकेमध्ये होत असतं. यावर काय सांगाल? नाही, माझी एक भूमिका स्पष्ट राहते. राजकारणात मी पण आहे, पण आम्ही आमचे बिझनेस करतो आणि बिझनेस असे करतो की ऑफिस ऑफ प्रॉफिट होणार नाही असे बिझनेस करायला पाहिजे. जे नगरसेवक आहेत त्यांनी पण माझी एकच आव्हान असणार त्यांना की आपण जनतेची सेवा करण्यासाठी नगरसेवक हो गए आप लोग, और आप लोगों ने ये ठेकेदारी वगैरह करना नहीं चाहिए. और आपको अगर ठेकेदारी करना भी है तो कुछ लोग अच्छे से ठेकेदारी करते, डेवलपमेंट करते, पण कुछ लोगों का उसमें विकास के अंदर भ्रष्टाचार भी बहुत बड़े पैमाने पे होता है. तो ऑफिस ऑफ प्रॉफिट हे महापालिकेला, नगरपालिकेला पण लावायला पाहिजे असं मला वाटतं. आणि येणारा काळ हे सगळ्या गोष्टी चेंज होणार आहे. माझं तर आव्हान असं असेल लोकांना की ज्यांना ठेकेदारी करायची त्यांनी राजकारणात येऊ नका, आणि ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ठेकेदारी करू नका. असं. इर्षादजी, आपण एक तरुण आहात, आपण अतिशय शिक्षित वर्गात मोळतात, आपण पदवीधर आहात. एक युवक म्हणून आपल्याकडनं युवकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. एक युवकांसाठी जो धुळे शहराचा विकासाच्या बरोबर युवक भरकटतोय, अशा युवकाला आपण काय आवाहन कराल आणि येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना काय आवाहन? बघा, मैं मतदारों को यही आह्वान करूंगा, मतदाताओं को धुलिया शहर के, कि आप अपनी सत्सद विवेक बुद्धि से अपने दिल पे हाथ रख के पार्टियों को वोट दो, उम्मीदवारों को वोट दो. ये लोगों के लिए वोट दो कि जो आपकी आवाज बन के वहां महापालिका में आपकी लड़ाई लड़ेंगे. और जो युवकों की बात आपने की है, तो मैं मेरे विधानसभा चुनाव के वक्त युवकों को बोला था कि मुझे एक ऐसा इश्यू लेकर चलना है कि जिससे 5 से 10 हजार युवकों को रोजगार मिले. पर आज महापालिका के माध्यम से इतना बड़ा रोजगार तो मैं खड़ा नहीं कर सकता, पर सेल्फ हेल्प ग्रुप के माध्यम से मैं कुछ युवक युवतियों के लिए कुछ रोजगार की योजना लाने के लिए महापालिका की तरफ से मैं प्रयत्न करूंगा. हम अगर ऑपोजिशन में भी सिंगल लार्जेस्ट पार्टी रहे तो भी हम आपकी लड़ाई वहां लड़ेंगे, आपकी आवाज बनके बुलंद आवाज वहां लड़ेंगे. दूसरी बात मेरी युवकों से यह है कि अभी बाकी चीजों में भटकने के बदले विकास की तरफ आओ. जो अपनी हक की लड़ाई लड़ रहा हो वो आदमी की तरफ आओ, और आने वाले वक्त में आप धुलिया महापालिका में एक अच्छा बदलाव लाओ. उसके बाद विधानसभा, उसके बाद लोकसभा है, और अगर एक अच्छा लोक प्रतिनिधि आपका अगर असेंबली में बैठ रहा है, पार्लियामेंट में बैठ रहा है या महापालिका में बैठ रहा है, तो ये आपके ही जिंदगी में बदलाव लाएगा. तो मेरी सभी मतदाताओं से ये आह्वान रहेगा कि आने वाली 15 तारीख को आप एमआईएम पार्टी का पतंग ये चिन्ह के सामने वोट देकर हमारे ज्यादा से ज्यादा तादाद में लोगों को चुन के भेजिए, क्योंकि यही लोग बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब रहने दो, अकबरुद्दीन ओवैसी साहब रहने दो, इम्तियाज जलील साहब रहने दो, इनके नक्शे कदम पे चलते हुए आपकी हक की लड़ाई धुलिया महापालिका में लड़ेंगे. और जो हम पार्लियामेंट में देखते कि एक बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी 540 पे भारी, वैसा यहाँ धुलिया में हमारे 21 शेर, बाकी जो आप बोल रहे 50 प्लस क्या जो भी आएंगे उन पे सब भारी रहेंगे. ये आपको मैं गवाही देता हूँ, और आपके हक की लड़ाई लड़ेंगे. आपकी लड़ाई लड़ते टाइम पीछे नहीं होंगे, ये आपको एक जबान देता हूँ. इर्षादजी, एक शेवटचा प्रश्न, खरं तर पॉलिटिकल प्रश्न. आपले एका काळीचे सहकारी, आपले मित्र फारुख शाह, जे माजी आमदार आहेत, त्यांच्या चिरंजीवाचा थेट आरोप आहे की एमआयएम पक्ष हा अनुप अग्रवाल यांच्या रसदीने सुरू आहे. काय सांगा त्यांना? फारुख शाह साहेब हे माझे जुने मित्र होते.
पण आमदार झाल्यावर त्यांचं आणि आमचं कम्युनिकेशन फार कम हुआ। किधर शादी ब्याह में मिले तो उतना कम्युनिकेशन हुआ। और उनके लड़का शहबाज, उन्होंने जो आप बता रहे कि आरोप किया है, तो मुझे लगता है कि आरोप को कोई तथ्य नहीं है। इलेक्शन आई कि एमआईएम पार्टी पे ये आरोप किया जाता है कि एमआईएम पार्टी बीजेपी की बी टीम है। तो मैं आपको एक छोटा सा उदाहरण देता हूं कि बिहार में हमने लेटर लिखा तेजस्वी यादव को, हमारे 5 एमएलए चुनकर आए थे कि हमें 5 सीट दे दो और अलायंस करो। उन्होंने तो हमारे साथ अलायंस नहीं किया। हम 29 सीट्स लड़े, 5 सीट जीते, 11 सीटों पे 2 नंबर करे। कांग्रेस पार्टी 60 सीट्स लड़ी और वो 6 सीट जीती, तो वो 54 सीट किसने गिरा है? तो हम कैसी क्या बीजेपी की बी टीम? अगर बीजेपी की बी टीम है तो ओरिजिनल में बीजेपी की बी टीम कांग्रेस है और बीजेपी की ए टीम, ओरिजिनल टीम, ये एकनाथ शिंदे शिवसेना है और राष्ट्रवादी अजित पवार घड़ी है, क्योंकि वो ऑलरेडी बंबई में उनके साथ सत्ता में, मुंबई में उनके साथ सत्ता में, और धुलिया महापालिका में एकनाथ शिंदे अजित पवार साथ में चुनाव लड़ रहे। और अगर कुछ सीटें कम गिरेंगी बीजेपी को तो उसको जोड़ देने के लिए राष्ट्रवादी वहां हाजिर रहेंगे। तो ये बात आप भूल जाओ कि एमआईएम बीजेपी की बी टीम है, ए टीम है। ए टीम एकनाथ शिंदे और अजित पवार राष्ट्रवादी पार्टी घड़ी और बी टीम कांग्रेस है। अगर कांग्रेस बी टीम नहीं रहती तो धुलिया महापालिका में 13 नंबर वार्ड है, वहां पे बीजेपी लड़ रही है, अजित पवार घड़ी लड़ रही है और उसके सामने सिर्फ सेक्युलर पार्टी बोल के एमआईएम पार्टी लड़ रही है। कांग्रेस ने वहां की उम्मीदवार नहीं दिया। कांग्रेस धुलिया में भी बीजेपी की बी टीम है और हमारे दूसरे इलाकों में कांग्रेस का उम्मीदवार ही खड़े नहीं किए, तो कांग्रेस ने वहां बीजेपी को बाय दे दिया है। लड़ाई लड़ने का काम सिर्फ एमआईएम पार्टी कर रही है, लोगों की हक की आवाज एमआईएम पार्टी बन रही है। तो आप ये भूल जाओ बी टीम, ए टीम, सी टीम, ये सब टीम ये है। हम सिर्फ वो टीम है कि जनता की आवाज लड़ने वाली टीम अगर कोई रहेगी तो एमआईएम पार्टी रहेगी। नक्कीच इर्शादजी, खरं तर या विशेष कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाता आमच्या ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं नाव आहे यंदा हवा कुणाची, इर्शाद जागीरदारांना काय वाटतं की यंदा हवा कुणाची? मला यंदा असं वाटतं यंदा हवा पतंगची आहे, यंदा हवा एमआईएम पार्टीची आहे, यंदा हवा बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांची, यंदा हवा अकबरुद्दीन ओवैसी साहेबांची आहे आणि यंदा हवा इम्तियाज जलील साहेबांची। ह्यांच्या नावावर आम्हाला मत भेटणार है, ह्यांच्या कार्यपद्धतीवर हमारे को वोट मिलने वाला है और हवा जो है वो बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब की है। आने वाली 16 तारीख को आपको सब जगह सिर्फ पतंग दिखेगी, बाकी सब खत्म। नक्कीच हे होते इर्शाद जागीरदार। खरं तर आक्रमकपणे ज्या पद्धतीने विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केली, त्यांना अतिशय त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे। येणाऱ्या काळात एमआयएम पक्ष हा धुळे महानगरपालिकेत नक्की दिसेल असं आश्वासन देखील त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। नक्कीच अशाच पद्धतीने आपण विविध प्रभागामध्ये जाऊन जाणून घेणार आहोत की यंदा हवा कुणाची। तुर्तास धन्यवाद। हवा कोणाची रे? हवा आपलीच रे। मुस्लिम समाज के प्रश्न उठाता है वो है बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, और फिर मेरा निर्णय हुआ कि बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब के साथ हमको जाना है। नाही रामजी, मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो की एमआयएम पार्टी सर्वसमावेशकच राहणार आहे। माझं जे नेतृत्व आहे ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे आणि एमआयएम पार्टी पण सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे। की दहशतवाद जर भारतात कोणी पसरवत असेल तर पाकिस्तान पसरवतं आणि गैरसमज अशाच पार्ट्यांबरोबर बनवलं जातो की जे पार्ट्यांना फ्युचर आहे, ज्यांना भविष्य आहे। तर मला असं वाटतं विकास करत असताना दुसऱ्यांचा विकास झालेला आहे, आर्थिक विकास काही लोकांचा झालेला आहे। तो सबसे बड़ा ऑपोजिशन अगर बीजेपी को रहेगा वो एमआईएम पार्टी का रहेगा और धुलिया के जनता को राजा बनाने का काम हम करेंगे। एमआयएम पक्ष हा अनूप अग्रवाल यांच्या रसदीने सुरू आहे। तो ओरिजिनल में बीजेपी की बी टीम कांग्रेस है और बीजेपी की ए टीम ओरिजिनल ये एकनाथ शिंदे शिवसेना है और राष्ट्रवादी अजित पवार घड़ी है। कांग्रेस ने वहां की उम्मीदवार नहीं की। आने वाली 16 तारीख को आपको सब जगह सिर्फ पतंग दिखेगी, बाकी सब खत्म। मला यंदा असं वाटतं यंदा हवा पतंगची आहे, यंदा हवा एमआईएम पार्टीची आहे, यंदा हवा बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांची, यंदा हवा अकबरुद्दीन ओवैसी साहेबांची आहे। हवा कोणाची रे? हवा आपलीच रे।